नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान सजीव सृष्टी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. वनस्पती आणि प्राणी यामधील फरक स्पष्ट करा. उत्तर 1. वनस्पती या स्वयंपोषी असतात. प्राणी हे परपोषी असतात. 2. वनस्पती हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण ही क्रिया करतात. 2. प्राण्यामध्ये हरितद्रव्य नसते, त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकत नाही. 3. वनस्पतीची वाढत्या जिवंत असेपर्यंत होत राहते. 3. प्राण्यांची वाढ एका ठराविक काळापर्यंतच होते. 4. वनस्पती खोड व पानावरील सूक्ष्म छिद्राद्वारे श्वसन करतात. प्राण्यामध्ये श्वसनासाठी ठराविक अवयव असतात. 5. वनस्पतीच्या बिया, खोड, पाने इत्यादी पासून नवीन वनस्पती निर्माण होतात. काही प्राणी अंडी घालून त्यातून पिल्लांना जन्म देतात, तर काही पिल्लांना जन्म देतात. आ. वनस्पती आणि प्राणी यामधील साम्य स्पष्ट करा. उत्तर 1. प्राणी व वनस्पती हे दोन्हीही घटक सजीव आहेत. 2. वाढ, श्वसन, उत्सर्जन आणि चेतना क्षमता तसेच पुनरुत्पादन या गोष्टी वनस्पती आणि प्राणी यामध्ये साम्य दर्शवतात. 3. वनस्पती आणि प्राणी यामध्ये पेशीय रचना आढळतात. 4. काही वनस्पती आणि प्राणी उपयुक्त आहेत, तर काही अपायकारक आहेत. वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे? उत्तर 1. वनस्पतींचा घरगुती त्याचप्रमाणे औद्योगिक वापर केला जातो. 2. मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, हिरडा, बेहडा, शतावरी यासारख्या वनस्पतींचा वापर औषध निर्मितीसाठी केला जातो. 3. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. 4. वनस्पतीपासून लाकूड, फळे यासारख्या अनेक गोष्टी उपलब्ध होतात. अशा प्रकारे वनस्पती सृष्टी आपल्यासाठी उपयोगी ठरते. प्राणी सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे? उत्तर 1. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यासारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. 2. मासे, कोंबड्या, मेंढी इत्यादींचा आहारात समावेश केला जातो. 3. घोडा, उंट, बैल यासारख्या प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी आणि विविध व्यवसायासाठी केला जातो. 4. मातीमध्ये असणारा गांडूळ हा शेतीसाठी उपयुक्त आहे. अशा प्रकारे प्राणीसृष्टी आपल्याला उपयोगी आहे. सजीव हे निर्जीवापेक्षा वेगळे का आहेत? उत्तर 1. वाढ, अन्नग्रहण, श्वसन, उत्सर्जन आणि प्रजनन, हालचाल यासारखी लक्षणे सजीवामध्ये आढळतात. 2. सजीव जन्म घेतात आणि त्यांचा कालावधी पूर्ण झाला की मृत्यू पावतात. 3. अशा प्रकारची लक्षणे ही निर्जीवामध्ये दिसून येत नाहीत, त्यामुळे सजीव हे निर्जीवापेक्षा वेगळे आहेत. प्रश्न दुसरा, कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो?
अ. मासा, कल्ले. आ. साप फुफ्फुसे. इ. करकोचा फुफ्फुसे. इ. गांडूळ त्वचा. उ. मानव फुफ्फुसे. उ. वडाचे झाड पानावरील छिद्रातून. ए. अळी श्वसन छिद्रे. प्रश्न तिसरा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. अ. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. प्रकाश संश्लेषण म्हणतात. आ. शरीरात टिंबटिंब वायू घेणे व टिंबटिंब वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात. शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात. इ. शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे टिंबटिंब होय. उत्सर्जन होय. इ. घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात. चेतना क्षमता म्हणतात. उ. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव टिंबटिंब पावतो, मृत्यू पावतो. प्रश्न चौथा. प्राणी व वनस्पतीचे उपयोग लिहा. प्राणी. मधमाशी, शार्क, मासा, याक, मेंढी, गांडूळ, कुत्रा, शिंपले, घोडा, उंदीर. उत्तर 1. मधमाशी. 1. मध मिळवण्यासाठी मधमाशा अत्यंत उपयुक्त असतात. 2. मधमाशापासून तयार झालेल्या मधामुळे अनेक औषधी गुणधर्म असतात. 3. मधमाशापासून मेणाचे उत्पन्न घेतले जाते. 2. शार्क मासा. 1. शार्क माशाच्या यकृतामध्ये सापडणाऱ्या तेलाचा वापर औषध म्हणून केला जातो. याला शार्क लिव्हर ऑइल असेही म्हणतात. 2. शार्क माशाचा अन्न म्हणून देखील वापर केला जातो. 3. याक. 1. शेती कामासाठी याकचा वापर नेपाळ आणि तिबेटमध्ये केला जातो. 2. वाहतुकीसाठी सुद्धा या प्राण्याचा वापर केला जातो. 4. मेंढी. 1. मेंढीपासून प्रामुख्याने लोकर मिळवली जाते. 2. मेंढीच्या विष्ठेपासून एक उत्तम प्रकारचे खत तयार होते. 5. गांडूळ. 1. गांडूळ शेत जमिनीतील माती सैलसर ठेवते. त्यामुळे वनस्पतीच्या मुळांना आवश्यक ते घटक मिळतात. 2. पालापाचोळा आणि कुजणाऱ्या पदार्थांचे विघटन करण्यास गांडूळ मदत करते. 6. शिंपले. उत्तर 1. शिंपल्यापासून मोत्याचे उत्पादन घेतले जाते. 2. विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. 3. औषधी निर्मिती क्षेत्रात देखील शिंपल्याचा उपयोग केला जातो. 7. घोडा. 1. घोडा वाहतुकीसाठी वापरला जातो. 2. पोलीस तसेच सैन्य दलात घोड्यांचा वापर केला जातो. 8. उंदीर. 1. नवीन औषध निर्माण केल्यावर त्याची उपयुक्तता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत उंदरांचा वापर केला जातो. 2. विविध प्रयोग उंदरांवर केले जातात. वनस्पती. आले, आंबा, निलगिरी, बाभूळ, साग, पालक, कोरफड, हळद, तुळस, करंज, मोह, तुती, द्राक्ष. 1. आले. 1. आल्याचा उपयोग हा रोजच्या जेवणात केला जातो. 2. आल्याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. 3. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका आल्याचे सेवनाने कमी होते.
2 आंबा. 1 आंब्याचे सेवन केल्याने आतड्याचे प्रोस्टेट ग्रंथीचे कर्करोग कमी होण्यास मदत होते. 2 आंब्याच्या सेवनाने दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि डोळ्यांच्या समस्या कमी होतात. 3 हृदयविकार होण्यास मदत होते. 3 निलगिरी. एक सुगंधी द्रव मिळवण्यासाठी निलगिरीचा वापर केला जातो. 2 निलगिरी पासून औषधी तेल तयार केले जाते. 3 भाजलेल्या त्वचेवर निलगिरी तेल लावले जाते. 4 बाभूळ. 1 पचनशक्ती सुधारण्यासाठी बाभळीचा काढा केला जातो. 2 पोटदुखी होत असल्यास बाभळीच्या सालीचा काढा ताकात मिसळून सेवन केल्याने पोटदुखी बरी होते. 5 साग. 1 टिकाऊ साहित्य बनवण्यासाठी सागाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. 2 किडनीमध्ये होणाऱ्या खड्यावर साग हा उपयुक्त ठरतो. 3 पोटदुखी, कफ यासारख्या आजारावर साग औषधी ठरतो. 6 पालक. 1 पालकचा उपयोग आहारात केला जातो. 2 कफ, खोकला यासारख्या आजारावर औषधी आहे. 3 केसांच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 7 कोरफड. 1 पचनक्रिया सुधारण्यास कोरफड उपयुक्त ठरते. 2 कफ, खोकला यासारख्या आजारावर औषधी आहे. 3 केसांच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 8 हळद. 1 रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. 2 एखादी जखम झाल्यावर त्यावर हळद लावल्याने जखम भरून येण्यास मदत होते. 3 हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. 9 तुळस. 1 विविध आजारावर तुळशीचा वापर केला जातो. 2 तुळस 24 तास ऑक्सिजन वायू बाहेर सोडते. 3 आजूबाजूचा परिसर शुद्ध राहण्यास मदत होते. 10 करंज. 1 करंजापासून बनवलेले तेल उपयुक्त मानले जाते. 2 करंजाच्या तेलाचा औषध म्हणून वापर केला जातो. 11 मोह. 1 डोकेदुखी, त्वचाविकार, संधिवात यासारख्या समस्यांवर मोहाच्या तेलाचा वापर केला जातो. 2 औषध निर्मितीमध्ये मोहाचा वापर केला जातो. 12 तुती. 1 रेशीम उत्पादनासाठी तुतीच्या झाडांचा वापर केला जातो. 2 तुतीच्या फळाचा अन्न म्हणून वापर केला जातो. 13 द्राक्ष. 1 आहारामध्ये द्राक्षांचा वापर केला जातो. 2 द्राक्षे सुकवून त्यापासून सुकामेवा म्हणजेच बेदाणे तयार केले जातात. 5 यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? सजीव: साप, कासव, कांगारू, गरुड, सरडा, बेडूक, गुलमोहर, रताळ्याचा वेल, डॉल्फिन, मुंगी, रेटल, साप, नाकतोडा, गांडूळ. उत्तर: 1
साप. 1. साप हा सरपटणारा प्राणी आहे. 2. त्याच्या शरीराचे स्नायू आकुंचन व प्रसरण पावतात. त्याद्वारे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो. 2. कासव. उत्तर. 1. कासवाचे पुढचे पाय हे पोहण्यासाठी रूपांतरित झालेले असतात. 2. कासव हे संथ गतीने चालतात. 3. कांगारू. 1. कांगारू मागच्या 2 पायावर चालतो. 2. शेपटीचा उपयोग आधार देण्यासाठी करतो. 4. गरुड. 1. गरुड हा आकाशात उंच उडतो. 2. तंदुरुस्त पंख आणि निमुळते शरीर यामुळे तो वेगात आणि उंच उडतो. 5. सरडा. 1. सरड्याला 4 लहान पाय असतात. त्यामुळे तो चालताना सरपटत चालल्यासारखा दिसतो. 2. सरडा हा लहान असला तरी काही प्रमाणात चपळ असतो. 6. बेडूक. 1. बेडूक हा उभयचर प्राणी आहे. तो जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतो. 2. पाण्यात पोहण्यासाठी बेडूक मागच्या 2 पायांचा वापर करतो, तर पुढचे पाय शरीराचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. 7. गुलमोहर. 1. गुलमोहराच्या पानावर सूर्यप्रकाश पडतात. त्याच्या पर्णिका ताठ होतात. 2. रात्र झाल्यावर याच पर्णिका मिटतात. 8. रताळ्याचा वेल. 1. रताळ्याचा वेल नाजूक असल्याने तो जमिनीवर पसरत वाढतो. 2. कोणत्या काठीचा किंवा इतर वस्तूचा आधार मिळाल्यास तो त्यावर वाढतो. 9. डॉल्फिन. 1. डॉल्फिन आपल्या परांच्या साहाय्याने पाण्यात पोहतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. 2. श्वसन करण्यासाठी तो पाण्याच्या पृष्ठभागावर येतो. 10. मुंगी. 1. मुंगी तिच्या छोट्या पायांनी इकडून तिकडे हालचाल करते. 11. रिटेल साप. 1. रिटेल साप हा वेगाने सरपटत जातो. 12. नाकतोडा. 1. पंखांचा वापर उडण्यासाठी करतो. 2. चालण्यासाठी पायांचा वापर करतो. 13. गांडूळ. 1. गांडूळ हा सरपटत हालचाल करतो. 2. तो उपचाराद्वारे हालचाल करतो. प्रश्न 6. सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा आपल्या अपायकारक कसे आहेत याविषयी माहिती लिहा. उत्तर. घरगुती त्याचप्रमाणे औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी केला जातो. प्राणीही माणसाला उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यासारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी उपयुक्त ठरतात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी केला जातो. घोडा, बैल यासारखे प्राणी वाहतुकीसाठी आणून विविध कामासाठी उपयुक्त ठरतात. अपायकारक प्राणी वनस्पती आपल्या सभोवती
असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. डास, माशी यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरळ, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. गोचिड, कोळी, साप आणि विंचू चावल्यास मृत्यू ओढावतो. प्राण्याप्रमाणेच वनस्पती देखील अपायकारक ठरतात. खाज, खुजलीचा शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कणेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी असते. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाल्याने पाणी प्रदूषित होते. धन्यवाद.